नमस्कार, मी सुधाकर काशीद, निवासी संपादक तरुण भारत. गेले काही महिने आम्ही वेगवेगळे उपक्रम, वैचारिक उपक्रम अशा अर्थानं राबवत आहोत की त्या आठवड्यात, त्या महिन्यात किंवा अलीकडे झालेली राज्यात असू दे एखादी घटना, केंद्रात घडलेली असो म्हणजे देशात घडलेली असो किंवा आपल्या गावात किंवा शेजारच्या गावात घडलेली असो, की त्या घटना आणि सामान्य माणसाचा काही ना काही संबंध असतो. पण अशा घटना काय होतात, पुढारीला एक बातमी, तरुण भारतला एक बातमी, येतात बातम्या त्याच्याबद्दल काय लोकमतला, सकाळला वेगवेगळ्या पद्धतीने येतंय. मग ते कुणाच्या पुढं कुठलं दैनिक असेल त्याच्यावरून त्या बातमीचा हे करतो, अभ्यास करतो किंवा ते मत आपलं तयार करत असतो. तर आम्ही एक अशा पद्धतीने ठरवलं, एखादी घटना कुठली घडली तर त्या क्षेत्राशी संबंधित जे वेगवेगळे घटक आहेत आपल्या स्थानिक पातळीवर त्यांना आम्ही बोलवतो आणि त्या घटनेचं काय असेल वेगवेगळ्या अंगानं ती उद्याच्या अंकात म्हणजे दुसऱ्या दिवशी हे राऊंड टेबल झाल्यानंतर लोकांच्या समोर त्या घटनेचं सगळं वेगळे आणि कारण अनेक विषय आम्हाला असे होते की आम्ही एक तर्क करायचे आपले एक हेच असते लहानपणापासून की असं झालं म्हणजे असं, पण त्याच्या पलीकडे खूप काही घडलेलं असतं, आम्हालाही माहीत नसतं. त्यामुळं बाहेर वाचकालाही आम्ही काही ते देऊ शकत नाही. आमच्याही हेही लक्षात आलं की हे त्या त्या क्षेत्रातल्या लोकांना जर आपण बोलवलं, त्यांना बोलतं केलं तर अधिक चांगल्या प्रकारे तो सगळं कळायला मदत होते. आज आपण घेतलं हे शहरबांध चळवळीचं गेले काही दिवस, आता महापालिका निवडणूक आली म्हणून अशा अर्थानं नव्हे, पण शहरबांध चळवळीनं एक वेगळा अँगल घेऊन या कोल्हापुरात एक म्हणजे निदान चर्चेचा तरी विषय ठेवलेला आहे. कुणाला कितपत माहिती, कुणाला 25% माहिती असेल, तुमच्यासारख्यांना 100% त्याची माहिती आहे. पण हा तुमचं जे भान आहे, मी याला चळवळ म्हणत नाही, हे भान ठेवायचं जे कुठल्याही घटनेबद्दल, महापालिकेबद्दल, ग्रामपंचायतीबद्दल, जिल्हा परिषदेबद्दल, विधानसभेबद्दल म्हणजे अगदी ते लोकसभेपर्यंत सामान्य माणसाचं भान काय असावं याच्यावर तुम्ही भर दिलेला आहे. आम्हाला अतिशय ते कौतुकाचं वाटलं. त्यातली माणसं तुम्ही सगळी बाप आहेत तुमच्या तुमच्या क्षेत्रातले. पण ह्या तळात येऊन हे तुम्ही जे काम सुरू केलेलं आहे त्याच्यासाठी तुमच्याशी बोलायचं असं ठरवलं. इथं या शहरबांध चळवळ जी आहे त्याचे कार्यवाह, चळवळ म्हणजे अगदी फार आंदोलन रोज आहे, मोर्चा रोज आहे, उपोषण असं नाही, पण वैचारिक प्रबोधनाचं त्यांच्या त्यांच्या ताकदीनं त्यांचं ते काम सुरू आहे. तर कार्य जीवन बोडके आहेत. सांगायला हरकत नाही आता ही आमची पत्रकारांची पिढी नवीन आहे म्हणून रंकाळ्याचं आत्ता आपण रोज काही ना काही लिहितोय. त्या काळात काही फारही नव्हतं, तेव्हा रंकाळ्याची चळवळ ह्या 5-6 जणांनी उभी केली बरं काय, आणि ती शहरभर पोचवली. त्याचा इम्पॅक्ट बरा वाईट काय झाला तो झाला, पण रंकाळा निदान लोकांच्या चांगल्या अर्थानंही दृष्टीस आला, प्रशासनाला त्याचं महत्त्व कळलं. 100% बदल झाला आहे का? नाही आहे, पण निदान एक भान तरी रंकाळ्याबद्दलचं भान यांनी तयार केलं. हा इथं अमोल गुड्डे आहे, तुम्हाला माहिती आहे, हा वृक्षप्रेमी. त्याच्या ताकदीनं त्याची जो गँग आहे, त्याची गँगच म्हणतो मी, ती कुठेही जाते आणि त्या झाडांचं संवर्धन करते, नवीन झाडं लावते. अगदी वाळत जे चाललेलं झाड आहे त्याच्यावर प्रयोग करते की त्याने तिथंच कुठंतरी त्याला पुन्हा हिरवाई फुटावी. आपण अगदी मोठ्या मोठ्या वृक्षतज्ञांचं किंवा पक्षी, ती माणसं मोठीच आहे सोडा, त्यांचं कौतुक करतो, पण आपल्या सोबत असलेला हा एक छोटा कार्यकर्ता करतो, म्हणून त्याला आज आपण बोलवलेलं आहे. हा अमरदीप कुंडले, म्हणजे तो फुटबॉलशी संबंधित आहेत, फुटबॉल खेळलेला आहे. फुटबॉलवर त्याच्यासारखं असं धावतं वर्णन दुसरं कोणी करू शकणार नाही अशी त्याची एक लिहायची स्टाईल आहे. पण अलीकडे मी बघतोय शहरबांधच्या ग्रुपवर देखील तो ज्या पद्धतीनं व्यक्त होतोय वेगवेगळ्या प्रश्नावर, कुठेही मी सोडून सगळे शब्द त्याच्याकडे आहेत असं मला वाटतंय, म्हणून अमरदीपला आपण बोललो. आणि राजू सावंत, माझे अध्यक्ष आर्किटेक्ट असोसिएशन, म्हणजे आता शहराची वाढ होतच राहणार आहे. आपण किती म्हटलं जुनं कोल्हापूर राहिलं नाही तर ते राहणारच नाही, दिवसाला ते बदलत जाणार आहे. तर त्याचं जे काय आराखडा, त्याचं ते डोक्यात भविष्याचा विचार करून जे काही प्लॅनिंग करतात ते राजू सावंत आहेत. आणि दैनिकाशी आमच्या फार पूर्वीपासून यांचा अगदी संबंध आहे. आता अजय कोराणे, अध्यक्ष असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट्स अँड इंजिनियर्स कोल्हापूर, हे स्वतःच्या ऑफिसपेक्षा कोल्हापुरात अगदी ग्राउंड लेवलला माझ्या मते तर जयंती आणि गोमतीच्या नाल्यात आम्ही काठावरनं परीक्षण करणारे, तर्क करणारे, प्रतिक्रिया देणारे खूप कोल्हापुरात पर्यावरण प्रेमी आहे. मी अगदी धाडसानं सांगतोय, वर उभा राहायचं आणि असं असं व्हायला पाहिजे म्हणजे घरी, पण पाण्यात उतरून त्याचं ते बघणारी जी आहे ती अशी कोल्हापुरातली विविध मंडळी आहेत, त्यांना आपण इथं बोलवलेलं आहे. महापालिका निवडणूक आहे म्हणून नाही, पण तरी तुम्ही तुमचा विषय
महापालिकेपर्यंत येणारच, तर तुम्ही व्यक्त व्हावं त्या पद्धतीनं. आणि एक साधारण अमरदीप जे बोललाय त्याचंच रिपीट तुमच्या समोरच बोलणार सगळेजण, ते रिपिटेशन न होता वेगळा वेगळा मुद्दा आला तर आणखी या चर्चेला बहार येईल. तर तुम्ही अजयजी तुम्ही शेवटी बोलावं असं मला वाटतं. नमस्कार, मी अजय कोराणे, अध्यक्ष असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट्स अँड इंजिनियर्स कोल्हापूर. तर शहरभान ही चळवळ त्याचे निमंत्रक म्हणून असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट्स अँड इंजिनियर्सनं सुरुवात केली. तर त्याचा उद्देश असा होता की असोसिएशन 54 वर्ष कंप्लीट केलेलं असोसिएशन आहे. शहर, जिल्हा, राज्य, देश विकासासाठी 54 वर्ष टेक्निकल पार्ट जो आहे तो सक्षमपणे सांभाळत आहे असोसिएशन. आता आम्ही टेक्निकल सांभाळत असताना थोड्या टेक्निकल फील्ड पुरत्या मर्यादा आल्यामुळं त्याचा वाईड स्कोप करण्याच्या दृष्टीनं जिल्ह्यातल्या, शहरातल्या सगळ्या संघटना वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या एकत्र घेऊन, कारण आम्ही जे काम करतोय ते आमच्या क्षेत्रापुरतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नियोजन किंवा अर्बन डिझाईन हा जो विषय आहे तो आपल्या असोसिएशनशी संबंधित असल्यामुळं सुरुवात कुठल्याही विषयाची असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट्स अँड इंजिनियर्सच्या माध्यमातून होते. अगदी घर बांधायचं असेल, रस्ता, पूल, कुठलीही गोष्ट, प्लॅनिंग, विकास आराखडा असेल. त्यामुळं आम्ही वाईड स्कोप देण्यासाठी आणि शहरातला विकास संतुलित राहण्यासाठी आम्ही सगळ्या संघटना एकत्र करून ही शहरभान ही संघटना स्थापन केली. कार्यवाहक म्हणून जीवन बोडके आणि इतर सर्व आमचे जे असोसिएशनमधले ॲक्टिव्ह सदस्य आहेत यांच्या मीटिंग होऊन सगळ्या संघटना एकत्र घेऊन आम्ही हे काम सुरुवात केली. आता सुरुवातीला वैचारिक चळवळ हा विषय कन्सेप्ट घेऊन पुढे आलो, लोकांची मानसिकता शहरातल्या, त्यामुळं व्हॉट्सअप ग्रुपवर बरंच आम्ही सोशल मीडियावर काम चालू आहे. आता फील्डवर उतरून पण काम करण्याची आमची मानसिकता झालेली आहे. आज चांगला मुहूर्त तुम्ही शहरभान ह्या निमंत्रक असलेल्या संघटनेतील काही सदस्य आणि काही ॲक्टिव्ह सदस्यांना बोलवलं. सुरुवात झाली. पुढच्या वेळी मला वाटतं शहरभान संघटनेमधील इतर संघटना सुद्धा घेऊन आपण राऊंड द टेबल घेऊ. आज चांगला मुहूर्त मी एवढ्याकरता म्हणलं की आजच प्राधिकरणाला स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटीची मान्यता विधानसभेत मिळालेली आहे. त्याकरता प्राधिकरण स्थापन झाल्यापासून, आणि मी अध्यक्ष झाल्यानंतर माझ्या पहिल्या मुलाखतीमध्ये पण होतं की विशेष बाब म्हणून प्राधिकरणाला निधी द्यावा आणि स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटीचा अधिकार, म्हणजे हे जे क्षेत्र विकास प्राधिकरण आहे ह्यातला आणि इतर पुणे असो किंवा MMRDA असो इथल्या प्राधिकरणातला फरक आम्ही 12 मार्च 2019ला जिल्ह्यातल्या सर्व टेक्निकल आणि व्यावसायिक संघटना बांधकाम क्षेत्रातील घेऊन मोर्चा काढला होता. आणि त्यावेळेला त्या लेखी मागणी आम्ही केली होती की स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटीचा, विशेष नियोजनाचा दर्जा प्राधिकरणाला द्यावा आणि खास बाब म्हणून पैसे द्यावे. जर का त्यावेळी शासनानं ऐकलं असतं तर आज संतुलित विकास बाजूच्या परिसराचा 42 गावातील काही गावांचा झाला असता, ॲडजस्टंट गावांचा झाला असता, आणि हद्दवाढीचं जे प्रकरण आता परत डोकं वर काढायला लागले ते न करता ती गावं आज समाविष्ट करून घेता हद्दवाढीचा प्रश्न सुरळीतपणे सुटला असता. परंतु हा जो डिले आहे, ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे. तर असं काही कोल्हापूरमध्ये ही वैचारिक किंवा भान आपण जे जपून, जेवढा 9 वर्षाचा डिले जो आहे 7-8 वर्षाचा, हा त्यामुळे झाला नसता. थोडा आपण स्पीडअप करण्यासाठी आम्ही त्यावेळेला ते बोललो होतो. तर आज म्हणून म्हटलं मी आजचा मुहूर्त चांगला आहे, आज बातमी चांगली आहे. टेक्निकल पार्टमध्ये IRB असो किंवा आता महापुरात आपण केलेलं काम, आज पिलर पुलाचं एंटायरली काम असोसिएशननं भान लक्षात ठेवून शहराचं, म्हणजे तो एवढा फॉलोअप आम्ही 5-6 वर्ष केला. त्याकरता सगळा डाटा 89 पासून गोळा केला. सगळे GR शासनाचे बघितले, वडनेरी समितीचा अहवाल, वॉटर रिसोर्सेस डिपार्टमेंट, डॅम सेफ्टी मॅन्युअल, इंडियन रोड काँग्रेसचं मॅन्युअल, ह्याचा अभ्यास करून अभ्यासपूर्वक 3 वेळा गडकरींना भेटलो मी, सगळ्या बदललेल्या मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि त्याची मांडणी चांगली केली. आणि आज पिलर व पूल व्हायला लागलाय कोल्हापूरमध्ये. त्यामुळे पुराचं पाणी कमी होण्याची शक्यता 100% निर्माण झाली. वर्ल्ड बँकेचं जे 3200 कोटी आले त्यात कोल्हापूरचा जो भाग आहे त्या पण जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीमध्ये मी आहे, त्याच्यावर पण आपलं लक्ष आहे. असं एकत्रितपणे प्रयत्न केल्यानंतर मी म्हणतो एक
1.5-2 मीटरनं जरी पुराची लेवल कमी झाली हो, तरी बरोबर कोल्हापूर आहे. हो, हद्दवाढ झालेली हो. नाही, एवढा विकास योग्य बरोबर. क्षेत्र कोल्हापूरला निर्माण होईल. बरोबर. तर अशी कामं आपली चालू आहेत. कचऱ्यावर प्रक्रिया केली आपण. रेल्वेसाठी वैभववाडी कोल्हापूर वैभववाडी मार्गाचा जो प्रश्न असोसिएशनने घेतला होता त्याला वाचा फोडली, मंजूर करून तो बाजूला पडलेला प्रकल्प त्याला आज बजेटरी प्रोव्हिजन आणि स्टँडिंग अप्रुव्हलसाठी त्याचं 28 किलोमीटरचं 107 किलोमीटरपैकी फेर सर्वेक्षण होऊन तो 3,800चा मूळ प्रकल्प आता 6,300 कोटीवर गेलेला आहे आणि तो स्टँडिंग आणि बजेटरी प्रोव्हिजनसाठी सेंटरमध्ये आहे. आता शहराची मानसिकता जी आहे ती बदलायचा मूळ उद्देश शहर बांध चळवळीचा घेऊन आम्ही पुढे आलेलो. मग ते राजकीय असेल, जसं मी बोललो, प्रशासकीय गतिमानता आणि धोरणकर्ते जे आहेत राजकीय पुढारी त्यांना सुद्धा आपण पुश केल्याशिवाय, ते काही सर्वज्ञानी असत नाही. मग ज्या त्या क्षेत्रातील लोकांनी जर का त्यांना गाईड केलं तर कन्व्हिन्सिंग प्रपोजल असेल तर 100% ते होतं. हे आपण आता महापुराचा पिलरवरचा पूल जो आहे ह्या माध्यमातून किंवा बऱ्याच आता कोकण रेल्वेचा असेल 100% होतं. तर त्यासाठी आपली जबाबदारी समजून शहर बांध सांभाळताना आपण सगळ्यांनी काम करायचं आहे. शाहू नगरी जी आहे ते ऐतिहासिक, सांस्कृतिक, नैसर्गिक वारसा त्याला आहे. क्रीडा नगरी आहे, कला नगरी आहे, म्हणजे विविधतेनं नटलेलं आपलं शहर आहे. आता ह्यामध्ये ज्या समस्या आहेत येणाऱ्या त्याच्यावर शहर नियोजनाच्या दृष्टीनं असोसिएशन नेहमी काम करत असतं. लोकांची मानसिकता त्यासाठी तयार करणं महत्त्वाचं काम शहर बांध ही चळवळ करेल. फॉर एक्झाम्पल पार्किंगची समस्या जी आहे किंवा इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट किंवा आज जे हद्दवाढीला विरोध होतोय, महापालिकेची जी आर्थिक परिस्थिती आहे याचा विचार करून आणि महापालिकेचे आपले रस्ते असतील, इन्फ्रास्ट्रक्चरवर नेहमी टीका होते. त्यासाठी फंड्सची प्रोव्हिजन, आपलं उत्पन्न वाढत नाही आणि सुविधा कसं देणार आपण बाहेर, हे महत्त्वाचा विषय बाजूची गावं विरोध करतात. त्याकरता जे येणारे पर्यटक आहेत ह्याच्याकरता काही पॉलिसी तयार करायचं शहर बांधच्या माध्यमातून आम्ही, म्हणजे अननेसेसरली आता महालक्ष्मीचे विकास आराखड्याचे पूर्वी आलेले पैसे परत जातात म्हणून पार्किंग घेतलं सरस्वती टॉकीजमध्ये, त्या पार्किंगमध्ये जाण्याकरता पूर्ण ट्रॅफिक तुम्ही अट्रॅक्ट केलं शहर मध्यवस्तीतून आणि तिथं हे. तर हे प्लॅनिंग जे आहे हे आपण शहर बांधच्या माध्यमातून टेक्निकल बाब म्हणून आम्ही असोसिएशन, शिवाय उत्पन्न वाढीसाठी जसं तिरुपती देवस्थान आहे, साईबाबा देवस्थान आहे, तिथली लोक जे टॅक्स आणि कर रूपात जे आकारतात इथं सगळं फ्री आहे, म्हणजे येतात जातात आणि हे ते सुद्धा आपण माध्यम म्हणून बघू शकतो. तर अशा पद्धतीचा कन्सेप्ट घेऊन शहर बांध शहराच्या विकासासाठी आपण स्थापन केलेली संस्था आहे आणि त्या माध्यमातून आपण पुढे जाऊ. धन्यवाद आज आम्हाला इथं बोलण्याची संधी दिली. नमस्ते, मी आर्किटेक्ट जीवन बोडके, आर्किटेक्ट्स ऑफ इंजिनियर्स असोसिएशन कोल्हापूरचा मी एक सभासद. आणि या शहरात आम्ही लहानाचे मोठे झालो, इथं व्यवसाय केला. आमच्या एकंदरीत जडणघडण झाली शहरातच झाली आणि शहराचं आम्ही काहीतरी यात देणं लागतोय या विधायक भावनेतून, प्रामाणिक हेतून ह्या शहरासाठी काहीतरी केलं पाहिजे, शाहू नगरीसाठी, आपल्या शहरासाठी, या उद्देशानं ही आम्ही शहरबांध चळवळीचं फॉर्मेशन केलेलं आहे. ही लोक चळवळ आहे आणि त्याची निमंत्रक आमची असोसिएशन आहे. ॲक्च्युली शहर ही काय कन्सेप्ट आहे, शहरं कशी घडतात, कशी बिघडतात, हे ॲक्च्युअली मॅनमेड इन्व्हायरमेंट आहे. हे शहर हे काही निसर्गदत्त निर्मिती नाही आहे, ही माणसाने घडवलेली एक निर्मिती आहे, माणसानेच घडवायची आहे. आणि त्या अनुषंगानं प्रत्येक जोपर्यंत नागरिकाला हे माझं शहर आहे, माझं नीटनेटकं शहर झालं पाहिजे असं वाटत नाही, तर का ते शहर नीटनेटकं होऊ शकत नाही. एक भान द्यायचा त्यातलं हे आपल्या इथं. आणि आपल्या कोल्हापूर शहरात कशाचीही कमतरता नाही आहे, कशाची कमतरता नाही. एक आदर्श शहर, भारतातलं एक आदर्श शहर होण्यात आपलं एक पोटेन्शियल आहे. तिथला गरीब असो और श्रीमंत असो, प्रत्येक नागरिक सुखानं, समाधानाने, आत्मसन्मानाने जगू शकतोय इतकं आपल्या शहराकडे पोटेन्शियल आहे. हे भान प्रत्येक नागरिकाला द्यायचं हा एक या चळवळीचा एक हेतू आहे. जसं मी मगाशी म्हटलं की शहर घडवणारी जी काय आपली शहर सांभाळणारी घडवणारी जी पालिका आहे की ती सांभाळणारी जे आपले नेतृत्व आहे की ते एक सक्षमपणे, की एक नागरी समाज, जोपर्यंत सक्षम नागरी समाज आपलं शहर घडवण्याची तयार होणार नाही तोवर हे शहर पण नीटनेटका आकार घेऊ शकणार नाहीत. एक सक्षम आपलं शहर सांभाळू शकेल असा एक सक्षम नागरी समाज निर्माण करणं हे एक मुख्य मूलभूत ध्येय आमच्या शहरबांध चळवळीचं आहे. एक शहर सांभाळू शकेल असा एक सक्षम नागरी समाज निर्माण करणं. प्रत्येक शहराचा एक DNA असतो, स्वतःची एक आयडेंटिटी असते, स्वतःचे एक कॅरेक्टर असतं.
ही आपली शाहू नगरी आहे. कला, क्रीडा हे आपलं एक पोटेन्शियल आहे शहराचं, त्याला बळ देणं आणि त्या अनुषंगानं की आपल्या शहराच्या पुढच्या ज्या काही विकासाची धोरणं आहेत त्या अनुषंगाने आपण वाटचाल करणं ही एक आपल्याला त्यापासून लोकांचं एक दळणघडण करायची आहे. ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार, मी आर्किटेक्ट राजेंद्र सावंत, माजी अध्यक्ष असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट इंजिनियर्स कोल्हापूर. शहर या विषयाचा थोडक्यात जीवनने परिचय करून दिला आहे. शहरीकरण फक्त आपल्या कोल्हापूरमध्येच वाढतंय असं नाही आहे. शहरीकरण हे गावापर्यंत सुद्धा पोचलेलं आहे आणि शहरीकरणाची जी मानसिकता आहे ती आता ग्रामीण तरुणांपर्यंत अट्रॅक्शन बनलेलं आहे. आपल्या लोकांना पुण्याचं शहरीकरण अट्रॅक्ट करतंय, कोल्हापूरच्या शहरीकरणाचं इतर आपल्या ग्रामीण भागातल्या युवकांना अट्रॅक्ट करतं. परंतु शहरीकरणाअंतर्गत आमच्या टाउन प्लॅनिंगच्या दृष्टीनं जे काय एक काय म्हणतो आपण एक साचा तयार करण्यात आलेला आहे जो लोकसंख्येवर आधारित आहे. आत्ता आपण जर बघितलं तर कोल्हापूर शहराची लोकसंख्या काय 2011ची 5,49,000 आहे आणि त्यावेळेचं 66.82 चौरस किलोमीटर हे क्षेत्र आहे. जे 2000ची लोकसंख्या, क्षेत्र तेवढंच. आणि आता झालेली लोकसंख्या जर 2025ला बघितली तर ती निश्चित 10 लाखाच्या आसपास झालेली असणार आहे. मग सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो की आजपर्यंत ज्या काय प्रशासकीय किंवा शासन व्यवस्था याच्यामध्ये कार्यरत झाल्या त्यांनी हा डाटा कधीच बघितला नाही का? कुठल्याही प्लॅनिंगचा कन्सेप्ट हा लोकसंख्येवर आधारित असतो आणि तो लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना जर ती लोकसंख्या 20 वर्षांनी एवढी होणार आहे तर त्याकरता लागणाऱ्या सुविधा हा कन्सेप्ट कोल्हापुरात कधीच बघितला नाही असा माझा ठाम आरोप आहे. कारण याचं उदाहरण जर बघितलं तर रिजनल प्लॅन 35 वर्षांनी होतो. म्हणजे किती 1978 साली पहिला रिजनल प्लॅन झाला आणि तो आता 2018ला झाला. फक्त हे कोल्हापूरच्या बाबतीत घडतं. मी इतर शहरांच्या बाबतीतलं कॅल्क्युलेशन सांगत नाही. कोल्हापूरच्या बाबतीत भले ते प्रशासन असू दे किंवा राजकीय नेते मंडळ असू देत फार मोठा अन्याय करतात, याच्याकडे दुर्लक्ष करतात. DP जो 1977चा होता, मंजुरी त्याला मिळून तो 88-89 पर्यंत कार्यवाही व्हायला पाहिजे होती, तो मंजूर झाला 99ला. म्हणजे 20 वर्ष मंजुरीसाठी लागली. मग त्यावेळेला ही प्रशासकीय व्यवस्था राजकीय मंडळी झोपली होती का? यांना त्या शहराचं काहीच वाटलं नाही का? या सगळ्याचा विचार केल्यावर लक्षात येतं की नागरिकांना तर जागं करणं आवश्यकच आहे. म्हणजे नागरिकांच्यात तर महत्त्वाचा बदल होणं आवश्यक आहे. पुरोगामी कोल्हापूर ही संकल्पना पार पुसून धर्मांध कोल्हापूर होण्याची जी काय वाटचाल चालू झाली त्याला कुठं तर रोख लागला पाहिजे. आणि जे राजकीय मंडळी आहेत जे फक्त आपले निवडणूक जिंकणे, कुठल्या तरी योजना जाहीर करणे आणि निवडणूक जिंकून आल्यानंतर परत त्याच्याकडे न बघणे, हा जो त्यांचा अजेंडा आजपर्यंत चालू आहे त्याला कुठेतरी ब्रेक लागला पाहिजे. म्हणून जनतेने सुद्धा पहिलं शाणं झालं पाहिजे आणि राजकीय मंडळींनी आपल्यात सुधारणा केली पाहिजे. तर हे कोल्हापूर सुधरू शकेल. कोल्हापुरातली जी काय शहरं आहेत किंवा आजूबाजू शहरं आहेत त्याचा झपाट्याने विकास होऊ शकेल. सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे की ज्यावेळेला आम्ही IRBच्या संदर्भात याच्यामध्ये उतरलो तांत्रिकदृष्ट्या, त्यावेळेला काय लक्षात आलं, जे काय केलं गेलेलं आहे ते चुकीचं केलंय आणि ती चुकीचं केलेल्या गोष्टीचा एक इंजिनियर आर्किटेक्ट म्हणून आमची ती उघड करणं जबाबदारी होती, ती केली आम्ही. शासनाने ती ॲक्सेप्ट केली म्हणून IRBला जावं लागलं. आता याच्यामध्ये ज्या गोष्टी तिथं घडून गेल्या त्याचं त्यावेळेला आम्ही दिलेली जे काय कॅल्क्युलेशन्स होती ती 343 कोटीचा भुर्दंड हे दुरुस्त करायला लागणार हे त्यावेळेला आपण सरकारी रिपोर्टमध्ये लिहिलेला आहे. तो आजपर्यंत तुम्ही कशा प्रकारे निस्तरताय ते बघताय. कारण 18 किलोमीटर गटर्स गायब, ह्याचे कॉन्क्रीटच्या रस्त्याची अवस्था काय. मी फक्त IRB उदाहरण देतोय. याच्यामध्ये व्यवस्थापन हे टोटली राजकीय आणि प्रशासकीय याच्यावर चाललेलं असतं. याच्यात जनतेचा कुठेही सहभाग जास्त घेतला जात नाही. आणि यापूर्वी मला असं आवर्जून सांगावंसं वाटतं
की पुरोगामी कोल्हापूरमध्ये जनता त्यामध्ये सहभाग देत होती आणि खऱ्या अर्थानं चांगल्या अर्थानं देत होती. आता आम्हीच कुठेतरी कमी पडतोय की जे शहरबांधच्या माध्यमातून आम्ही लोकांचं थोडंसं प्रबोधन करतो आणि त्या माध्यमातून कुठं तर आज यायला लागले नाही हे आपलं शहर आहे यासाठी काहीतरी केलं पाहिजे. अहो तुम्ही ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी कुठल्याही पदावर स्थिर राहा, कुठल्याही पदावरनं तुम्ही उतरणार आहात आणि शेवटी जाणार आहात पंचगंगेला, तर एवढंच लक्षात ठेवायचं पंचगंगेला जाताना शिव्या खात जायला नाही ते पाहिजे. ही गोष्ट प्रत्येक राजकीय प्रशासकीय मंडळीने आणि जे कामकाज करतात त्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. आणि हे कोल्हापूरच्या दृष्टीनं घातक चाललेली जी काही व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला कुठे तर एक आपण ब्रेक लावणं गरजेचं आहे. आणि पुरोगामी कोल्हापूर म्हणून परत एकदा या कोल्हापूरचं नाव याच्यामध्ये व्हायला पाहिजे. शाहू महाराजांनी जी बीजं रोवली ती आजपर्यंत इतक्या स्वरूपात व्यवस्थित पसरलेली आहेत, त्याच्यावर आम्ही जगतोय, राजकीय मंडळींच्या याच्यावर जगत नाही. शाहू महाराजांनी जे निर्माण केले त्याच्यावर कोल्हापूर आपलं जगते असं माझं ठाम मत आहे. आमची ही शहरबांध चळवळ हे वैचारिक पद्धतीने आज चालू आहे. लोकांचं प्रबोधन करणं हे आमचं पहिलं काम आहे. प्रबोधनातून मोठं चळवळ निर्माण होते आणि ही प्रबोधन करतेवेळी सर्वांनी याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. मी असं म्हणेन की पहिला तर मीडियाने यात सहभाग घेतला पाहिजे, कारण मीडियाला चांगलं माहिती आहे की राजकीय आणि प्रशासकीय मंडळींना शहाणं कसं करायचं. तर ते मीडियाने फार मोठं काम करावं की आम्ही तुमच्या मागे येतो. तरी एकदा हे आता साहेब अशी अवस्था झाली आहे, पोरं कोल्हापूर सोडून बाहेर चालले आहेत, बाहेरच्या पुन्हा मुंबईमध्ये स्थायिक झालेले आहेत. थोड्या दिवसांनी कोल्हापूरमध्ये राजारामपुरी तुमच्या शिवाजी पार्क या एरियावर अपार्टमेंटमध्ये आई बाप फक्त घरात राहिलेली दिसतील, बाकीची पोरं सगळे बाहेर असतील. ही अवस्था कोल्हापूरची आहे. जी सातारची झाली ती नेक्स्ट कोल्हापूर आहे. त्यामुळं सगळ्यांनी मिळून हे शहरबान हे फक्त एका कुठल्या याची चळवळीचा भाग नाही आहे. हा सगळ्या मीडिया, डॉक्टर्स, इंजिनियर जे जे चांगले विचार करतात त्यांचा भाग आहे असं समजून याची वाटचाल हे द्यावी आणि आपण त्यांना प्रोत्साहन द्यावे एवढं सांगून मी थांबतो. नमस्कार, मी अमरदीप कुंडले. शहरबांध चळवळ या निमित्ताने तरुण भारतच्या कार्यालयामध्ये या ठिकाणी आम्हाला बोलण्याची मत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. कोल्हापूर हे शहर राजर्षी शाहू महाराजांच्या उपकाराने वाढलेलं शहर आहे असं म्हणता येईल, किंवा कोल्हापूरचे शिल्पकार, पहिले शिल्पकार म्हणले तर राजर्षी शाहू महाराजांनाच आपण समोर ठेवायला हवं. किंवा जीवन बोडके सरांनी त्यांच्यासाठी एक चांगला शब्द काढलेला आहे, शहर पिता म्हणून जर आपण कुणाचा विचार केला तर छत्रपती राजर्षी शाहू महाराज हेच आपले शहर पिता आहेत. त्यांच्यानंतर कोल्हापूरसाठी म्हणावं तसं काम आतापर्यंत कुठेही झालेलं दिसत नाही. त्यांनी त्यांच्या काळामध्ये केलेलं जे काम होतं, मग ते इंग्रजांचं सहकार्य घेऊन असो किंवा जे काय असेल त्यावेळेचा जो कारभार असेल, त्यानंतर जे कोल्हापूर डेव्हलप व्हायला पाहिजे होतं राजकीय दृष्ट्या, त्याच्याकडं जसं अजय सर म्हणाले की राजकीय कुठेतरी विलिंगनेस दिसत नाही आहे, त्यामुळं त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट दिसत नाही आहे. आता तुम्ही सगळ्याच बाबतीत जर कोल्हापूरचा विचार केला तर शहर आपलं हे देशामध्ये आदर्श ठरेल अशा पद्धतीची इथली जीवन पद्धती आहे. शहर आणि ग्रामीण भागाचा एक सुंदर असा मिलाप असणारं रुरल प्लस अर्बन असं रुब्रन अशा पद्धतीच्या कॅटेगरीमध्ये मोडणार आपलं शहर आहे, ज्याच्यामध्ये आपल्या इथं म्हटलं तर शहरी पद्धतीने राहणारी पण लोक आहेत आणि ग्रामीण बाज असणार, म्हणजे अगदी आपण रस्त्यावर म्हशी जाताना पाहतो, म्हशीचा दूध कट्टा आपल्याकडे आहे, आपण अजूनही धारोष्ण ताजं दूध आपल्या शहरातल्या लोकांना मिळू शकतं, तशी व्यवस्था आपल्या शहरात आहे. पण आजची जर परिस्थिती बघितली तर आज प्रत्येक क्षेत्र आजारी आहे असं म्हणावं लागेल, दुर्दैवानं म्हणावं लागेल अशी आपली परिस्थिती आहे. तुम्ही बघा, कला आणि क्रीडा संपन्न असणार आपलं शहर, आज सगळी क्रीडा मैदानं आजारी आहेत. कुठलंही मैदान तुम्ही घ्या, गांधी मैदान घ्या, ज्या गांधी मैदानावर आम्ही स्पर्धा आयोजित करायचो, जिथं आम्ही प्रॅक्टिस करायचो, जिथं प्रत्येक स्पर्धा आम्ही खेळलेलो आहे, आज ती बंद आहे. शिवाजी स्टेडियम घ्या, त्या स्टेडियमचं काम काढलंय म्हणून बरेच वर्ष काम होतं, आज देखील ते मैदान तुम्ही जाऊन बघा, ते आजारीच आहे. त्या ठिकाणी आम्ही मैदान दुरुस्त करून मुलांना हिरवळीवर खेळायला मिळेल अशा पद्धतीच्या स्पर्धा आम्ही आयोजित करायचो, जेणेकरून मुलं त्याकडे खेळाकडे आकृष्ट होतील. इतर सगळी मैदानं घ्या, महानगरपालिकेच्या ताब्यातील सगळी मैदानं घ्या, सासणी ग्राउंड असेल किंवा रविकर कॉलनीतलं ग्राउंड असेल, कुठलंही मैदान घ्या, सगळी मैदानं आजारी आहेत. आपलं कलाच्या क्षेत्रामध्ये तुम्ही बघायला गेला तर आपलं केशवराव भोसलेबाबत काय झालं सगळ्यांना माहिती आहे. कलेच्या क्षेत्रात दुसरं काही नाही, शाहू सांस्कृतिक महाराज तिकडे कोण फिरकत नाही. शालिनी सिनेटोन गेलेला आहे, जयप्रभा गेलेला आहे,
म्हणजे तेही आजारी पडलेलं आहे. शिक्षण व्यवस्थेत ही तीच बोंब आहे. बघा शाळा तुम्ही काय अवस्थेत आहेत. महानगरपालिकेच्या शाळा दिवसेंदिवस बंद होत चाललेल्या आहेत आणि खाजगी शाळा मोठ्या होत आहेत. तिथं त्या शाळा तुम्हाला कोणत्या उद्देशाने उभा केलेल्या होत्या? सामान्य माणसातील, सामान्य कुटुंबातील लोकांना तिथं शिक्षण चांगल्या पद्धतीने मिळावं, हा उद्देशच तिथं संपलेला आहे. म्हणजे एक एक क्षेत्राचा जर विचार केला तर प्रत्येक क्षेत्रामध्ये ते क्षेत्र जवळपास आजारीच पडलेलं आहे. मग हे दुरुस्त करणार कोण? यासाठी आपल्या व्यवस्थेमध्ये अशी तरतूद आहे की आपण निवडून दिलेले प्रतिनिधी हे धोरण ठरवत असतात. त्यांनी ठरवलेल्या धोरणानुसार या शहराचा किंवा जिल्ह्याचा किंवा राज्याचा कारभार होत असतो. आता स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून महानगरपालिकेकडे आपण पाहतो, पण त्या शब्दामध्ये स्थानिक स्वराज्य असं म्हटलेलं आहे. खरोखर आपल्याला स्वराज्य आहे का? आपल्या शहरातील लोक आपल्या शहरासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या दृष्टीने धोरण आखतात का? का कुठल्या तरी नेत्यानं, कुठल्या तरी पक्षाने त्यांना सांगितले त्याप्रमाणे तो निधी आणला जातो आणि तो निधी खर्च केला जातो? पण हे कोण विचारणार? जनतेने हे विचारायला नको का की आमच्या शहरासाठी आणलेला निधी नेमका कोणत्या कारणासाठी किती आणलेला आहे, तो कसा खर्च करायचा? त्याला काहीतरी प्रमाण असायला पाहिजे. का गटराच्या कामासाठी किती खर्च करणार, तलावाच्या कामासाठी किती खर्च करणार आणि सुशोभीकरणासाठी किती खर्च करणार? आता तुम्ही रंकाळ्याचा विचार केला, रंकाळ्याचं मुख्य सौंदर्य किंवा त्या ठिकाणी जे आपण नॅचरल ब्युटी जे म्हणतो ते रंकाळ्याचं पाणी, सौंदर्य, झाडी, तिथे येणारे पक्षी, हे जे सगळे जैवविविधता, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आपण तिथं फक्त लॅम्प लावले म्हणजे सुंदर झालं का रंकाळा? हा आपला सुमार आणि उत्तम दर्जा विचारसरणी ह्यातला फरक आहे. कोणती गोष्ट उत्तम आहे आणि कोणती गोष्ट सुमार आहे हे आपल्याला समजत नाही आहे. या गोष्टीचा विचार जनतेनं करायला पाहिजे. आपल्याला सुमार आणि उत्तम मधला फरक ज्यावेळी कळायला लागेल, जनतेला समजायला लागेल, त्यावेळी आपण नक्की चांगल्या उत्तम दर्जाच्या कामांकडे चांगल्या दृष्टीनं कसे होतील या दृष्टीनं जनता विचार करू लागेल. आता शहर भानचा उद्देशच तो आहे की शहराविषयी भान प्रत्येकाला असायला पाहिजे. जसं माझं या शहरावर प्रेम आहे तसं प्रत्येकाचं, आपण इथं बसलेल्या प्रत्येकाचं शहरावर प्रेम आहे. इथं शहरामध्ये जसं जेवण सर म्हणाले, प्रत्येक जण प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या त्या क्षेत्रातला तज्ज्ञ माणूस आहे. आता खेळाबाबतीत जर मी खेळाशी संबंधित आहे म्हणून बोलतो, खाशाबा जाधवांनी आपल्या देशाला ऑलिम्पिकमध्ये पहिलं पदक मिळवून दिलेलं आहे. ते स्वतःच्या हिमतीवर, त्यांना कोणाचाही सपोर्ट नव्हता. म्हणजे त्यांची माझ्याकडे पत्र आहेत, त्यांनी रोममधून लिहिलेली पत्र आहेत. त्यांनी त्या पत्रामध्ये स्पष्ट लिहिले, पुरंदर सर म्हणून त्यांचे कोच होते, त्या पत्रामध्ये ते पुरंदर सरांनी त्यांचा उल्लेख आहे की मोरारजी देसाई त्यावेळी पंतप्रधान होते, त्यांना जायला पैसे मिळाले नाही तर त्यांनी घरावर कर्ज काढून वगैरे ते पैसे मिळवलेले आहेत. प्रॅक्टिस करायला त्यांना गादीवर, तिकडे आपल्याकडे मॅट सिस्टीम नव्हतीच, ते मातीत कुस्तीत करायचे. तर त्यांनी हॉस्टेलमधल्या, राजाराम कॉलेजच्या हॉस्टेलमधल्या गाद्या आणून त्याच्यावर प्रॅक्टिस केलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने स्ट्रगल करत वीर धवल खाडे फास्टेस्ट एंगेज स्विमर ठरला, कोल्हापूरचा स्विमर आहे तो. आज कुस्तीसारखं आपलं एवढं देशामध्ये नाव असणारी कुस्ती पंढरी आपण म्हणत होतो, आज काय आपल्या खासबागची अवस्था आहे? किती तालमी आपल्या आज चांगल्या पद्धतीने काम करतायत. फुटबॉल तीच अवस्था आहे. हा, म्हणजे फुटबॉल आता एवढी लोकमान्यता मिळालेला खेळ आहे. राजाराम महाराज, शाहू महाराजांच्या नंतर राजाराम महाराजांनी त्या खेळाला चांगली वाटचाल करून दिली. केएससी सारखे नागेशकर, मेघनाथ नागेशकर, ज्यांना क्रीडा महर्षी म्हटलं जातं, दाभोळकरांच्या नावाने एखादी स्पर्धा त्यावेळी सुरू असायची. दाभोळकर हे प्राचार्य होते, केळवकर लीग असायची. या सगळ्यांची कुठेतरी विस्मरण झालेलं आहे. तुम्ही खेळाच्या बरोबर जाताना त्यातलं डिसिप्लिन कुठेतरी वाहत चाललेलं आहे. आज तुम्ही स्पर्धांचं स्वरूप जर बघितलं तर राजकीय नेत्यांच्या नावाच्या स्पर्धा झाल्या आहेत का? तुम्हाला खेळाडूंच्या नावाच्या स्पर्धा घेता येत नाहीत? या खेळाडूंनी ह्या खेळामध्ये जे काय काम केलेलं आहे त्यांचं कुठेतरी त्यांना कुठेतरी बाबा मानवंदना देण्याच्या उद्देशानं त्यांचा कुठेतरी उल्लेख तुम्हाला करणं गरजेचं वाटत नाही? तुम्ही राजकीय लोक तुम्हाला पैसे देणार आणि त्यांचा उदो करत तुम्ही जर ते चुकीच्या दिशेने चालला तर शहराचं हे सगळं बिघडणारच ना. अशा पद्धतीचं जे सगळं काय म्हणता येईल त्याच्यामध्ये अतिरेक वाढत चाललेला आहे आणि त्यांना कुठेतरी रस्त्यावर येण्याची गरज आहे. जनतेनं ह्यामध्ये जागं होण्याची गरज आहे, विचार करण्याची गरज आहे. जोपर्यंत जनता जागी होणार नाही, याबाबत सकारात्मकपणे विचार करायला सुरू करणार नाही, तोपर्यंत हे थांबणार नाही. जसं सर म्हणाले की हे असंच चालू राहिलं तर ते म्हणजे कुठं चाललोय आपण? सगळे लोक इथनं सोडून चाललेत, कोल्हापूर सोडायला प्रवृत्त व्हायला लागलेत तरुण पिढी, आणि त्यानंतर तरुण पिढी वेगवेगळ्या अजून व्यसनाधीनता आणि ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळे वेगळे विषय आहेतच, ते सोडताच येणार नाहीत. पण शहर म्हणून आपल्या शहरासाठी ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे त्यामध्ये आपण नागरिक म्हणून कधी जागे होणार? आता मीडिया त्यामध्ये तरुण भारतनं पुढाकार घेतलेला आहे. शहरबानच्या लोकांना या ठिकाणी बोलवलं, वेगवेगळ्या संघटना याच्यावर काम करतात, पण कुठेतरी कलेक्टिव्हली एकत्र येऊन
आपले जे धोरणकर्ते आहेत, आपण महापालिकेमध्ये आपलं धोरण ठरवणारे जे लोक आपण पाठवणार आहोत, त्याबाबत आपण किमान काहीतरी त्याला निकष ठेवायला पाहिजेत, किंवा हा माणूस तिथं जाऊन खरोखर आपल्या शहरासाठी काहीतरी करेल असं काहीतरी शक्यता वाटेल त्यालाच तिथं पाठवायला पाहिजे. उगाच कुणाला तरी तिथं आपण जर पाठवलं तर परत हेच होणार आहे. या दृष्टीनं, शहराच्या दृष्टीनं सगळ्यांनी विचार करायला पाहिजे, आणि हे शहर माझं आहे, आपलं आहे, या दृष्टीनं सगळ्यांनी विचार करून त्यावरती सकारात्मकपणे काम करायला पाहिजे. धन्यवाद. नमस्कार, मी अशोक रिंगडे, आर्किटेक्ट, माजी सेक्रेटरी असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट्स इंजिनियर्स. आज शहर बांधच्या निमित्तानं तरुण भारतीय कार्यालयामध्ये आम्हाला जे निमंत्रण दिलेलं आहे माहिती सांगण्यासाठी, काय शहर बांधचा उद्देश आहे, जरा जोरात जरा काय शहर बांधचा उद्देश आहे ठीक आहे ठीक आहे. ह्या पद्धतीनं आम्ही आज हे सांगण्यासाठी आलो आहोत. तर राजश्री शाहू महाराजांनी उभारलेलं हे जे शहर आहे, त्यांची त्यावेळेचं भान ठेवून जे काही शहर घडवलेलं आहे, ते शहर कशा पद्धतीनं घडवलं, त्याची आज कशी वाताहत होत चालले, हे आमच्यासारख्या आज तांत्रिक क्षेत्रातील लोकांना बघवत नाही अशी आता परिस्थिती झालेली आहे. आणि सध्याचे जे राज्यकर्ते आहेत, संपूर्ण विविध संस्थांचे लोक आहेत, त्यांनी सगळ्यांनी राजश्री शाहू महाराजांचा अभ्यास करून कशा पद्धतीने त्यांनी घडवलं आणि हे तसंच कसं चालू ठेवावं, हा एवढा वारसा आपल्या पुढं असताना आज आपण जे काय हरवत चाललोय त्यांच्या विचारापासून आणि कामापासून, ते कसं एकत्र आणता येईल ह्या पद्धतीने जरा शहर बांधला आम्हाला त्या पद्धतीने जरा काम करायचं आहे. कारण आज बघितलं तर शहर एखादं होतंय म्हणजे विकास होतोय, शहर घडतंय, आणि घडल्यानंतरच्या होणाऱ्या समस्या, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे पुणे, बेंगलोर सारखं IT म्हणून शहर विकसित होऊन नंतर आता पाणी नाही म्हणून ते आणि ट्रॅफिक जॅममुळं त्याचा प्रॉब्लेम झाला आहे. असं कुठंतरी कोल्हापूरची अवस्था होऊ नये, त्यासाठी पहिल्यापासूनच नियोजन जे आहे हे कसं लावता येईल, आपल्याला ह्या बाबतीत काय घडवता येईल. बेंगलोरला जर पाण्याच्या याच्यामुळे जर का बाहेर पडायला लागल्या सगळ्या कंपन्यांनी येते, तर तशीच अवस्था कोल्हापूरची व्हायला नको. कोल्हापूर आज एक नशिबाने एवढं आहे की सगळं निसर्ग संपन्न आपल्याकडे सगळं आहे. संपूर्ण क्षेत्रात काम करणारे विविध लोकांचं इथं पूर्वीपासूनचं म्हणजे आपल्याकडं वारसा आहे सगळ्यांचा. आता आपल्याकडं मुख्य हे काय झालेलं आहे, कोल्हापूर विकास प्राधिकरण हे माझ्या माहितीप्रमाणे भारतातलं सगळ्यात छोटं प्राधिकरण मंजूर झालं. मंजूर होऊन आज आता 10 वर्ष आता पूर्ण होत येणार. एक पैसा त्याला जर गव्हर्नमेंटकडून मिळणार नसेल तर ते इन्फ्रास्ट्रक्चर त्याला फंड दिले तर काहीतरी दुसरे कोणतरी येतात. नशिबानं आज आपल्याला सर्किट बेंच अधिक विमानतळ मिळालंय. आता एक फक्त दुसरं नाही म्हणजे आता चालू झालं ना, हे व्हायला इतके वर्ष व्हायलाच नको पाहिजे होती. प्लस फक्त एक रेल्वे जरा कोकणला जोडली गेली तर जो शहराचा विकास होईल, त्या विकासात अगोदरपासूनच दूरदृष्टी शाहू महाराजांसारखी ठेवून कसं घडवता येईल यासाठी आम्ही सगळेजण मार्गदर्शन करायला जे आहोत, त्याला सगळ्या क्षेत्रातील लोकांनी ह्याचा उपयोग करून घ्यावा. जवळजवळ 40 संस्था आज आपल्याकडे आहेत हे सगळ्या क्षेत्रातलं इनपुट देणाऱ्या. त्या पद्धतीनं आमच्याकडून काय असेल ते मार्गदर्शन करायला तयार आहे. मीडिया म्हणून आपण सगळेजण त्यात आहातच. दर महिन्याला जसे होणारे विविध खर्च प्रत्येक क्षेत्रात होत आहेत, पैसे येत आहेत कुठं, जात आहेत कुठं काहीच माहीत नाही. खड्डे, आता येणारे टुरिस्ट आम्हाला, मी दर आठवड्याला मुंबईमध्ये येणं जाणं आहे, सगळे लोक नावं ठेवतात, अरे कोल्हापूरचं तुमचं एवढं सगळं पूर्वीचं नाव असून साधे रस्ते सुद्धा तुमचे कसे काही नाही आहेत. पार्किंगचा प्रॉब्लेम, आता गाडी मी उभं कुठं केली आहे, आणि आता ह्यांच्या अध्यक्षांच्या तिथं गाडी आता लॉक केली आहे तिथं. हा, सगळी पार्किंगचे प्रॉब्लेम आहेत. काय आहे म्हणजे एवढं जर नियोजन आपल्याला करता येत नसेल शहराचं, तर कशासाठी काय कामं करायची आहेत, आणि कशाला तरुण पिढी तर थांबणार आहे. नंतर जसे खेडीओच पडत चाललेत, लोकांनी पैसे जमवलेत, गावाकडे घरं बांधलेली आहेत मोठी, पण आता वृद्ध ह्याच्याशिवाय कोणच नाही. सेम अवस्था आता कोल्हापूरची व्हायला लागली. राजूने म्हटलं तसं इथं फक्त रिटायर्ड लोकच राहणार आहेत, ती पण नाही. आणि एवढं पोटेन्शियल असताना ह्या शहराचा वापर, जसं जीवने पण पतियालाशी जो कम्पेअर केला ना, तसं कोल्हापूर व्हायलाच पाहिजेत. कारण इथं कोल्हापूर युनिव्हर्सिटी आहेच, प्लस आणि 2-4 डीम्ड युनिव्हर्सिटी आहेत, त्यांचे इनोव्हेशन्स होत आहेत. त्या इनोव्हेशन्सवरती उद्योग उभं राहणारे इथं व्हायला पाहिजेत. प्लस खेळाडू, कलाकार हे निर्माण होणे, प्लस त्याच्यावरती शिक्षण प्रत्येक तज्ज्ञ हे इथं एवढ्या युनिव्हर्सिटी आहेत म्हटल्यावरती जी मॅनपॉवर इथं तयार व्हायला, त्याचा वापर कधी व्हायचा का? शहर पूर्वीपासून कोल्हापूर हे अंतर म्हणजे आपल्या तर राष्ट्रीय पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव आहे, ते आणि कसं वाढवता येईल सगळ्या दृष्टिकोनातून टेक्नॉलॉजीचा वापर करून एवढं जर आपण सगळ्यांनी मिळून त्यात सहकार्य करूया. नमस्कार, मी अमोल बुद्धे, वृक्षप्रेमी वेलफेअर ऑर्गनायझेशन या संस्थेच्या माध्यमातून
पर्यावरण संवर्धनाचं काम आम्ही गेली अनेक वर्ष कोल्हापूर शहरामध्ये करतोय. तरुण भारत आयोजित शहरबान या वैचारिक चळवळीमध्ये आज आम्हा सर्वांना बोलवलं, याबद्दल मुळात मी आपला ऋणी आहे. कारण कोणतीही चळवळ, कोणतेही विचार ज्यावेळेला पुढे न्यायचे असतात त्यावेळेला सुरुवातीला त्याच्यावर 4 जबाबदारीत लोकांनी येऊन चर्चा करायची, त्यानंतर ते विचार कागदांवर उतरवायचे आणि नंतर त्याच्यावर अंमलबजावणी, अशा ह्या काही स्टेप्स आहेत. आपण खरोखर भाग्यवान आहे की आपला जन्म कोल्हापूर शहरातला आहे आणि या शहराची, जशी मगाशी बऱ्याच जणांनी सांगितली की या शहराची रचना, या शहराचा विकास, या शहराचं शिल्पकार हे छत्रपती शाहूराजे आहेत, जे 1-2 वर्षाचं नाही तर 150-200 वर्षे पुढचा विचार करून कोणतीही गोष्ट करायचे. आणि त्यांची कोणतीही गोष्ट कधी टेम्पररी नव्हती, ती अगदी लॉंग टर्म टिकेल अशा पद्धतीचीच त्यांची विचारधाराने त्यांच्या रचना होत्या. देशातील असा पहिला राजा असेल की ज्यांनी स्वतःचा खजिना हा लोककल्याणासाठी आणि आपल्या शहरासाठी, आपल्या शहरावर त्याचं इतकं प्रेम होतं की त्याच्यासाठी तो खुला केला आणि अगदी उत्साहाने त्यांनी त्यावर काम केलं. मला मुळात शहराची संकल्पना म्हणजे काय याविषयी थोडंसं एक गोष्ट क्लिअर करायची आहे की मोठमोठ्या इमारती, रस्ते, उड्डाणपूल, सिग्नल म्हणजे शहर का? तर प्रत्येक शहराची एक वेगळी आयडेंटिटी असते, प्रत्येक शहराची एक भौगोलिक रचना असते. त्या मानाने महाराजांनी जी रचना आपली अनेक वर्षापूर्वी शहराची केली, त्यामध्ये सर्वात जास्त विचार केला असेल तर शहराची असलेली नैसर्गिक सुबत्तता. शहरामध्ये शहराच्या बाहेर त्यांनी अनेक पाण्याच्या नियोजनासाठी धरणे बांधलीत. नैसर्गिक जलस्रोत शहरातले जे आहेत ते, शहरामध्ये शहराच्या विकासामध्ये भर पडावी यासाठी असंख्य तळी निर्माण केली. काही नैसर्गिकरित्या तयार झाली, त्यांना महाराजांनी फाउंडेशन बांधून दिलं, तर काही नव्यानं महाराजांनी तयार केली आहेत. एखादा पर्यटक पर्यटनासाठी जातो, ते सौंदर्य बघण्यासाठी जातो. वाळवंट बघायला पर्यटक गेलेले आहेत असं कधी झालेलं नाहीये. मूळ आपल्या पर्यटनाचा शहराचा केंद्रबिंदू ते म्हणजे आपली 3.5 शक्तिपीठापैकी एक असलेली आपली अंबाबाई देवी, महालक्ष्मी देवी. तो एक भाग सोडला तर फक्त अंबाबाई देवीचं दर्शन करून लोक घरी परत जात नाहीत. आपल्या आसपास असणारी जी जिल्ह्यातली, शहरातली जी नैसर्गिक सुबत्तता आहे त्याच्याकडं सर्वात महत्त्वाचं आकर्षित पर्यटक होतात. त्यानंतर रंकाळा असेल, न्यू पॅलेस परिसर असेल, बरेच तलाव आहेत सांगण्यासारखे. सो मूळ बेस हा जो आहे, जो आपल्या शहराचं जे सौंदर्य आहे, त्या सौंदर्याविषयी सर्वांचं अतिशय दुर्लक्ष झालेलं आहे. आपण कॉन्क्रिटीकरणाच्या सर्वजण मागे लागलेलो आहोत का? तर त्याच्यामधूनच ते बजेट दिसतं. मुळात शहराचा जो मूळ गाभा आहे तो म्हणजे शहराच्या मध्ये असलेलं हरित आच्छादन. महापालिका अस्तित्वात आल्यापासून किंवा त्याच्याही आधीपासून किंवा इथले आमदार खासदार जे निवडून येतात जातात, एकाच्याही जाहीरनाम्यामध्ये किंवा वचननाम्यामध्ये मी कधीही आत्तापर्यंत शहराच्या पर्यावरणीय विकासासंदर्भात एखादं स्टेटमेंट किंवा आम्ही इतकी झाडे लावणार किंवा आम्ही एखादं वन तयार करणार, एखादी वनराई तयार करणार, एखादं जंगल तयार करणार, बागा डेव्हलप करणार, ह्या संदर्भात कधीही या बाबतीत वचननाम्यामध्ये, जाहीरनाम्यामध्ये एकाही उमेदवारानं, सिंगल उमेदवारानं सुद्धा लिहिलेलं नाहीये. मला याच गोष्टीचं आश्चर्य वाटतं की इतकी पर्यावरणाच्या बाबतीत, झाडांच्या बाबतीत एवढी अनास्था या लोकनेत्यांना का आहे. राहिला विषय नागरिकांचा, तर सध्याचा नागरिक हा देखील पर्यावरणाच्या बाबतीत फार कृतज्ञ आहे. म्हणजे शिवाजी जन्माला यावा पण दुसऱ्याच्या घरात, ही म्हण का रूढ झाली असावी? कारण का आंब्याचं झाड पाहिजे शेजारच्या घरामध्ये आणि त्याचे आंबे पडावेत माझ्या अंगणामध्ये, अशी साधारणतः मनस्थिती इथल्या शहरवासीयांची झालेली आहे. तळ्यांचं शहर म्हणून एकेकाळी ओळखलं जाणारं आपलं शहर, त्याच्यामध्ये 40हून अधिक तळी होती. मगाशी सरांनीच 2 तळ्यांची नावं सांगितली, जी तळी आता तिथं नाहीच अस्तित्वात. आता फक्त हाताच्या बोटांवर मोजण्या इतपत तळी राहिलेली आहेत. त्यामधले रंकाळा असेल, कळंबा असेल, न्यू पॅलेस असेल, कोठीतीर्थ असेल, त्यापैकी रंकाळा, कळंबा आणि इथलं आपलं न्यू पॅलेस, या 3 तळ्यांचं वैशिष्ट्य सांगतो. या 3 तळ्यांमध्ये सध्याच्या दिवसांमध्ये सर्वात जास्त परदेशी पक्ष्यांचं आगमन होतं. सो ही आपल्याला असलेलं नैसर्गिक खजिना आहे. अगदी ऑस्ट्रेलिया, अमेरिका, न्यूयॉर्क या परिसरातून पक्षी येतात. ते परफेक्ट महिन्यामध्ये त्या येतात. 47 प्रकारचे पक्षी कळंबा तलावावर ह्या दिवसांमध्ये येतात, अशी पक्षी तज्ज्ञांकडून नोंद आहे. सो किती आनंदाची बाब आहे की त्यांनी कोल्हापूरसारख्या एका शहरातल्या तळ्याला त्या ठिकाणी निवडलं का? तर त्यांना जे आवश्यक खाद्य आहे ते त्या सीझनमध्ये त्या तळ्यांवर उपलब्ध होते म्हणून ते.
आणि आपण सुशोभीकरणाच्या नावाखाली त्या तळ्यांच्या बाजूला जे कॉन्क्रिटीकरण करायला लागलोय, त्या कॉन्क्रिटीकरणामुळं त्यांना जे आवश्यक खाद्य आहे जे जमिनीमध्ये असतं ते शोधून खोदून काढून खाऊन जातात. त्या कॉन्क्रिटीकरणामुळे आपण ते बंद करतोय आणि अशामुळं हे पक्षी यायचे बंद होणार. जगाच्या पाठीवर कुठल्याही देशाला माता म्हटलं जात नाही, ते भारतात म्हटलं जातं, भारत माता की जय. अगदी बालपणापासून आपल्याला त्या संदर्भात म्हणजे अगदी ऑटोमॅटिक उच्चार येतो तोंडातून, पंचगंगा माता. जगाच्या पाठीवर कुठल्याही देशामध्ये माता म्हटलं जात नाही, पण भारतात म्हटलं जातं. मग मातेला मातेसारखं ठेवलं पाहिजे. अमेरिकेत, ऑस्ट्रेलियामध्ये कुठल्याही नदीला ते माता म्हणत नाहीत, पण त्यांची नदी अतिशय प्युअर आहे. खालचे दगड गोटे दिसतात का, तर ते माता म्हणत नाहीत नदीला, ते नदीला नदीच मानतात. त्यामुळे नदीचं पावित्र्य, नदीचं स्वच्छता ह्याच्यावर त्यांचा जास्त भर आहे. आम्ही नदीला माता म्हणून त्याच्यामध्ये असंख्य प्रकारचे नैवेद्यांपासून इतक्या काही गोष्टी सोडतो. अगदी घरात आमच्या आजोबांचा फोटो खराब झाला म्हणून तो आता घ्यायचा आणि नदीला जाऊन अर्पण करायचा. कशाबद्दल? पूर्वी लोकसंख्या कमी होती, त्यामुळे एखादा छोटासा नैवेद्य सोडला, ही गोष्ट त्या लोकसंख्येपुरती होती, तेवढ्यानं काही नदीला काही होत नव्हतं. तेवढ्याच घरांमध्ये म्हणजे तेवढ्या शहरामध्ये तेवढे लोक होते म्हणून तेवढेच गणपती होते. गणपती करण्याच्या पद्धती देखील त्यावेळेच्या वेगळ्या होत्या. त्यामुळे ते कितपत विसर्जन व्हावं, आता 10 पटीनं लोकसंख्या वाढल्या, सो 10 पटीनं घरांमध्ये गणपती बसवणे किंवा गौर असेल, अजून वेगवेगळ्या विधी असतील, तेवढी मंडळं वाढलीत. त्यामुळं कुठंतरी काही रूढी परंपरा ह्या बदलल्या पाहिजेत, की ज्यांच्यामुळं सध्या हानी व्हायला चालू झाली आहे. पेढा आवडला म्हणून आपण 2-5 किलो एकदम खात नाही, तो जेवढा आवश्यक आहे तेवढाच खाल्ला पाहिजे, अन्यथा शरीराचं आरोग्य बिघडतं. तसंच शहराचं आहे. काही रूढी परंपरा ह्या कालानुरूप बदलल्या गेल्या पाहिजेत. शहरावर असलेले सध्याचं शहराचं आच्छादनाचं जर हरित आच्छादनाविषयी जर विचार केला तर 20 वर्षापूर्वी एक वृक्षगणना शहरामध्ये झाली होती, की ज्या वृक्षगणनेमध्ये 20 वर्षापूर्वी सांगतोय, शहरामध्ये एकूण महापालिका हद्द आणि प्रायव्हेट अशी दोन्ही मिळून 5,60,000 झाडं आहेत, ज्यांची वयोमर्यादा 10 वर्षापासूनची मोठी आहे. मग काही 125 वर्षाची सुद्धा झाडं आहेत. दरवर्षी कायद्यानं वृक्षगणनाही झालीच पाहिजे असा नियम आहे. पण 20 वर्षापूर्वी हा आकडा आहे, सद्यस्थितीला त्या आकड्यामध्ये प्रचंड तफावत आहे. का तर शहराचं हे वृक्षासंदर्भातलं किंवा याच्या संदर्भातलं काम करण्यासाठी प्रशासनानं वृक्ष प्राधिकरण समिती अस्तित्वात आणलेली आहे, ज्यामध्ये या विषयावर काम करणारे तज्ज्ञ लोक ज्यांना याच्यात अनुभव आहे ते त्या ठिकाणी येतात. अशा ठिकाणी ज्यांना कुणाला बांधकामाच्या कारणासाठी किंवा धोकादायक आहे म्हणून जर वृक्ष तोडायचे झाले तर त्यांच्या संदर्भातला अर्ज त्या समितीकडे दिला जातो. ती समिती त्याची पाहणी करते, योग्य अयोग्य ठरवते आणि तो अर्ज मंजूर होतो. असे अर्ज महिन्याभरातून किमान 300 ते 400 अर्ज या समितीकडे जातात. त्यापैकी 50 ते 60% अर्ज मंजूर होतात. म्हणजे जर अंदाजे जर गणित बांधायचं झालं तर दर महिन्याला समजा एक 150 झाडं तोडण्याची परमिशन समजा मिळते यांच्याकडून, तर वर्षाचा काउंट केला तर तो किती होतो. आणि त्या तुलनेमध्ये दरवर्षी फक्त जून जुलैमध्ये यांची लागवड असते, ती ही 4 आणि 5 फुटाच्या झाडांची. म्हणजे मोठी वाढ झालेली वृक्ष तोडण्याची जी स्पीड आहे आणि दरवर्षी लागवडीचा जो स्पीड आहे, लागवडी फक्त आकडे सांगतोय मी, दरवर्षाला 2 ते 4 हजार ही झाडं लावतात, पण त्यातलं 5% सुद्धा झाडं जगत नाहीत. त्यामुळे फक्त वृक्ष तोडीचाच स्पीड या ठिकाणी शहरातला वाढलेला आहे. त्यामुळे कदाचित आज 5.5 लाख संख्या 20 वर्षापूर्वी जी गणना झाली होती ती कदाचित आजच्या स्थितीला नसेल, ती कदाचित झपाट्याने खाली आलेली असेल. आणि यांचे नियम देखील अतिशय नियम सुंदर आहेत. 1975 ऍक्ट नुसार झाडाचं वयोमर्यादा जर 40च्या वर असेल तर तो हेरिटेज वृक्ष असं त्याला गृहीत धरला जातो. त्यामुळं तो न तोडता त्याचं पुनर्रोपण होऊ शकतं. पुनर्रोपण हे खर्चिक असल्यामुळं त्याच्याविषयी प्रशासनाच्या बाबतीत प्रचंड अनास्था आहे. आम्ही एक सामाजिक संस्था असून देखील आम्ही आतापर्यंत असंख्य झाडं पुनर्रोपण केलेलं आहे, जी वादळामध्ये उधमळून पडले आणि त्यांचं पुनर्रोपण शक्य आहे. एखादा माणूस ज्यावेळेला घरातला आजारी पडतो त्यावेळेला आपण त्याला टाकून देत नाही, आपण त्याला दवाखान्यात उपचार करतो. सो झाड सुद्धा तसंच आहे. त्यांना अनेक वर्ष आपल्याला बरंच काही दिलेलं असतं, ऑक्सिजन दिलेलं असतं, पाणी दिलेलं असते, गारवा दिलेला असतो, प्रदूषण शोषून घेतलेलं असतं. आपली एवढी अनास्था झाडांच्या बाबतीत का आहे? तोडून टाकणंच हेच उपाय प्राधिकरण समितीमध्ये किंवा त्यांच्याकडून का केला जातो? त्याचं पुनर्रोपण का केलं जात नाही
हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आम्ही आता पण केलेल्या पुनर्रोपणामध्ये आम्ही तळमळीने केल्यामुळे कदाचित 80% झाडं जगवलेली आहेत. आम्ही 20% समजू शकतो, तेवढं अपयश येत राहते. पण महापालिकेकडे यंत्रणा आहे, JCB आहे, क्रेन आहे, सर्व असताना फक्त याच्या अनास्थेमुळे मोठी वाढ झालेली झाडं कटाईपासून रोखली जात नाहीत. त्याविषयी बराचसा बदल घडणे किंवा प्राधिकरणामध्ये बऱ्याचसा हे. आपल्या शहरातल्या बागा म्हणजे शहराचं फुफ्फुस मानलं जाते. आपण व्यायाम करण्यासाठी किंवा चांगला श्वास घेण्यासाठी बागेमध्ये सकाळी जातो. सद्यस्थितीला 60हून अधिक बागा शहरामध्ये आहेत. त्यातल्या हाताच्या बोटावरच मोजण्या इतक्या बागा ज्या टिकून आहेत आत्ता, त्यातल्याही वस्तू बऱ्याचशा मोडकळीस अवस्थेत आहेत. बागेमध्ये लहान मुलं खेळतात, त्या मुलांना ह्या तुटक्या मुटके जी खेळणी जी राहिलेली आहेत त्याच्यापासून मोठे अपघात होतील अशी सध्या डेंजरस अशी स्थिती आहे. तो बागेमध्ये आपण आनंदासाठी जातो, अपघात होण्यासाठी किंवा काहीतरी इजा होण्यासाठी जात नाही. सो थोडीशी खरोखर शहर वासीय या नात्यानं लोकप्रतिनिधींनी सुद्धा स्वतःच्या मुलांना थोडा वेळ या बागेमध्ये जर खेळायला पाठवलं तर खऱ्या अर्थानं त्यांना त्या बागांची काय दयनीय अवस्था आहे हे कळेल असं मला वाटतंय. मला आठवतंय मला भावलेले तत्कालीन आयुक्त माननीय कलशेट्टी साहेब, की ज्यांनी अगदी ते IAS ऑफिसर जरी असले तरी त्यांनी शहराच्या विकासासाठी मला जेवढा कार्यकाल आहे तेवढ्या कार्यकालात मी अगदी सामान्यापर्यंत जाऊन काम करणार इतका त्या माणसानं रस्त्यावर उतरून काम केलं. दुर्दैवाने त्या काळातच पूर येऊन गेला. तर त्या पुरामध्ये देखील अजयदादांना आता सांगूच नाही का, सगळ्यांनी मिळून आपण त्यांच्याबरोबर एकत्र काम केलं. त्यांची एक जबरदस्त दूरदृष्टी होती शहराच्या बाबतीत. पण दुर्दैवाने कार्यकाल संपायच्या आधीच त्यांना पटकन हे झूम प्रकल्प हा शहराचा सर्वात मोठा कचरा डम्पिंगचा प्रकल्प आहे. त्याच्या आसपास राहणारे जे लोक आहेत त्यांच्या घरामध्ये बोटाच्या पेरा एवढं या साईजच्या आकाराचे डास सद्यस्थितीला आहेत. शिवाय दुर्गंधी वेगळी. मग आम्ही साहेबांशी डिस्कशन करून मलकापूरहून जवळपास 25 फूट उंचीची वायू प्रदूषण रोखणारी झाडांची एक वॉल तयार केली मी, की जेणेकरून त्या वॉलचा उपयोग असा होईल की या कचऱ्याचा वास त्या नागरिकांना हे. सो थोडंसं अशा टाईपचे जर अधिकारी असतील तर काम करायला देखील आम्हाला एक सामाजिक संस्था म्हणून काम करायला आम्हाला त्यामध्ये वाव मिळेल. हद्दवाढ भविष्यातली हद्दवाढ लक्षात घेऊन आसपासची गावं आपल्यातच येणार आहेत नक्कीच. आम्ही सध्या तोच देखील एक प्रयत्न चालू आहे की हद्दवाढ होणारच आहे हे गृहीत धरून आम्ही आसपासची जी गावं आहेत तिथे वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेतलेले आहेत, तिथील हरित पट्टे वाढवण्याचे काम केलेले आहेत. कोणतेही रस्ते जेव्हा डेव्हलप करायचे झाले ते सगळ्यात पहिली कुऱ्हाडी त्या रस्त्याच्या कडेला असलेली झाडांवर पडते. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे कोल्हापूर पन्हाळा रोड. काय झाडांनी काय केले, नेमकं काय तुमची दुश्मनी आहे झाडांबरोबर, मला एकानं एक मुद्दा फक्त सांगावा. जगातला सर्वोत्कृष्ट दाता जर कोणता असेल तर ते झाड आहे. परमेश्वर सुद्धा दगडात आहे, तो सुद्धा काय देऊ शकत नाही. त्या सुद्धा तुमच्या संकल्पना आहेत की होय देवामुळे माझं काम झालं. त्या तुमच्या डोक्यातल्या संकल्पना आहेत, प्रत्येकाची श्रद्धा आणि त्या ह्याच्यावर तो भाग आहे. पण झाड जगल्यापासून ते झाड मेल्यापर्यंत म्हणजे त्याचा लाकडाचा सुद्धा उपयोग आपण आपल्यात जळणारा म्हणजे आपल्या स्वतःला जाळायला सुद्धा ते स्वतःचं शरीर देतं. सांगा मला त्यानं कुठलं कधी काय दिलेलं नाही, त्याच्या पानापासून त्याच्या खोडापासून. सो इतका सर्वोत्कृष्ट दाता असून या आपल्या हरित आच्छादनाविषयी आपली काय अनास्था आहे त्याविषयी नक्कीच चांगल्या पद्धतीने कार्यक्रम घेऊया या शहर भानच्या माध्यमातून आणि त्याविषयी आम्ही सदैव कटिबद्ध राहू.